एक मोठी बातमी आहे। शस्त्रसंधी होऊन सुद्धा पाकिस्तानकडनं मात्र शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन झालंय। 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसंधीचा निर्णय दोनही देशांकडनं घेण्यात आलेला होता, परंतु पाकिस्ताननं अवघ्या 3 तासात या शस्त्रसंधीचं सीज फायरचं उल्लंघन केलंय। पाकिस्तान सध्या गोळीबार करतोय आणि याच गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय। जम्मूमधल्या अनेक परिसरात पाकिस्तानकडनं गोळीबार होत असल्याची माहिती आहे। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय आहे सध्याची परिस्थिती? अखनूर, सुंदरबनी, राजौरी, सांबा सेक्टर, जम्मू या सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबारी केली जाते, जोरदार आवाज देखील येत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्यामध्ये बघितलं 7:30 वाजेपासून साधारणतः गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। बीएसएफच्या सूत्रांनी दिली की अजून कुठलाही मोठा इन्सिडेंट इथे घडलेला नाही आहे, पण गोळीबाराला सुरू झाली आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे। त्यामुळे या संदर्भात आता जर बघावं लागेल की आता भारत सरकारच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो किंवा भारतीय लष्कराच्या वती कसं उत्तर देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ज्ञानदा, प्रशांत, जम्मूत ड्रोन दिसलेत आणि ब्लॅकआउट झालाय अशी सुद्धा माहिती मिळते, याबद्दलचे काही तपशील आहेत का? ज्या संदर्भात जर माहिती बघितलं तर खास करून जम्मूच्या विविध भागांमध्ये काही ड्रोन दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये खास करून जर बघितलं राजौरी या परिसरात देखील लाईट्स बंद करण्यात आलेले आहे। संपूर्ण राजौरी जिल्ह्यामध्ये पॉवर कट करण्यात आलेला आहे। सोबतच जर बघितलं आपण तर काही भागांमध्ये ड्रोन दिसत आहे, पण ते ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने इथून आले का हे अजून या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलत नाही। पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमा भागांमध्ये असलेल्या जी एकीकडे सहमती बनली त्यानंतर आनंदाचा माहोल असताना या प्रकारे पुन्हा एकदा गोळीबारी होत असल्याने या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाकिस्तानच्या भूमिकेवरती। प्रशांत, धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेत राहू। खरं तर संध्याकाळी 5 वाजताच दोनही देशांमध्ये शस्त्रसंधी संदर्भात निश्चिती झालेली होती, परंतु असं असून सुद्धा पाकिस्तानने त्याची आगळीक कायम ठेवली आहे। पाकिस्ताननं सध्या राजौरी, बारामुल्ला या परिसरामध्ये गोळीबार सुरू केल्याची माहिती मिळते आहे। बीएसएफच्या जवानांनी सुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय। सोबतच जम्मूमध्ये ड्रोन दिसल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे भारताकडनं सुद्धा पाकिस्तानला तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्याच्या नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावरती हल्ले चढवले। भारत गेले 2 ते 3 दिवस सातत्यानं त्याला प्रत्युत्तर देत आहे।